महाराष्ट्रामध्ये 60 लाखाच्या वर प्लॉट आणि घरं, भूखंड आणि घरं असे आहेत की जे तुकडे बंदीमध्ये कायद्यामध्ये त्यांचं रेग्युलेशन करता येत नव्हतं। छोटे छोटे प्लॉट ज्या लोकांनी घेतलेले आहे 1000 फीट 2000 स्क्वेअर फीट त्या प्लॉटचं नियमितीकरण करण्याकरता तुकडेबंदी कायदा निरस्त करणं आवश्यक होतं। शासनाने तुकडेबंदी कायदा निरस्त केला आणि आता जे रहिवासी क्षेत्र आहे एनएमआरडीए पीएमआरडीए नैना सिडको रिजनल प्लॅनमध्ये जे रहिवासी क्षेत्र दाखवलेलं आहे नगरपालिका महानगरपालिकेच्या लगतचे क्षेत्र आहे या सर्व क्षेत्रामध्ये ज्या रहिवासी थांबल्या होत्या आणि ज्यांनी प्लॉट घेतले त्यांचे सातबारे तयार होत नव्हते। आता काल जी एसओपी आम्ही जाहीर केली 4 तारखेला त्या एसओपी मध्ये आता सर्व भूखंड त्यांचे सातबारे त्यांचे प्रॉपर्टी कार्ड त्यांना भेटतील। ज्यांचं रजिस्ट्रेशन राहिलं असेल तर रजिस्ट्रेशन होईल आणि राज्यामध्ये अत्यंत क्लिष्ट असलेला तुकडेबंदी कायदा हा निरस्त करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी घेतला आणि मला वाटतं या राज्याच्या 60% परिवार जी टांगती तलवार होती की आमचं घर केव्हा कायदेशीर होईल, आमचं सातबारावर नाव केव्हा येईल, आमचे रजिस्ट्रेशन केव्हा होईल, री रजिस्ट्रेशन केव्हा होईल, हे सर्व बाबतीत आता शासनाने निर्णय घेतला। या निर्णयाने 60 लाख परिवार 3 कोटी लोकांना फायदा होईल। मुंबई शहर उपनगर आणि महाराष्ट्रामध्ये ज्या जुने सोसायटीज आहेत गृहनिर्माण ज्या कलेक्टर लँडवर आहेत सरकारी जागेवर आहेत त्या गृहनिर्माण सोसायटींना स्वयं पुनर्विकासाचं धोरण करायची गरज होती। आता बिल्डर येतात त्या सोसायटीला भेटतात बिल्डर डेव्हलपमेंट करतात पण आता सोसायटी संपूर्ण एकत्र येऊन स्वतः सोसायटी लोन घेऊन ही सोसायटी गृहनिर्माण संस्था त्या ठिकाणी आपलं घर 700 फुटाचं असेल तर 1200-1400 फुटाचं त्यांना होऊ शकतं कारण बिल्डर त्या घशात जाणार नाही। तर स्वयं पुनर्विकास केला तर जे काही त्यांना वाढीव त्यांचं घर बांधता येईल त्याकरता एकंदरीत पुनर्विकासाचं धोरण या राज्यामध्ये गरज होती। एकट्या मुंबईमध्ये 1300 भूखंड कलेक्टर लँड आहे ज्यामध्ये गृहनिर्माण संस्था आहे 1300 भूखंडावर त्या 1300 भूखंडावर त्या गृहनिर्माण संस्था कोणतरी बिल्डर येईल आणि त्या रिडेव्हलप करतील त्यापेक्षा गृहनिर्माण संस्थेनेच रिडेव्हलप केला पाहिजे आणि त्याकरता शासनाने मोठ्या प्रमाणावर फॅसिलिटी देण्याचा निर्णय घेतला आहे। म्हणजे एकूण रेडी एकनरच्या 5% मध्ये आम्ही त्यांचे घर कायदेशीर करून देणार आहे क्लास 2 क्लास 1 करणार आहे। राज्यामध्ये आतापर्यंत 60% आपण क्लास 2 क्लास 1 करताना घेतो आता स्वयं पुनर्विकास केला तर आम्ही त्याला 5% मध्ये त्याचा क्लास 2 क्लास 1 त्या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही घेऊ। अशा अनेक 14-15 फॅसिलिटीज आम्ही त्यांना दिलेल्या आहे। त्याचं एकंदरीत धोरण मंत्रिमंडळासमोर येईल आणि मंत्रिमंडळात धोरण झाल्यानंतर हे महसूल धोरण मग नगरविकास विभाग ज्यांच्या जमिनीवर जे जे घरं बनलेले आहेत ते सर्व त्या ठिकाणी त्या विभागाचे अधिकारी तो विभाग या धोरणाची अंमलबजावणी करू शकेल। असं एकंदरीत मुंबई उपनगर आणि महाराष्ट्रामध्ये जे गृहनिर्माण संस्था आहेत त्यांच्या पुनर्विकासाचं धोरण या ठिकाणी शासन आणत आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याची मंजुरी दिली आहे आणि एक मोठा निर्णय हा मुंबई आणि उपनगरच्या जवळपास एक 50 लाखाच्या वर नागरिकांना होईल असं त्या ठिकाणी प्राथमिक दिसत आहे आणि म्हणून एकंदरीत धोरण आम्ही आणतो आहे। काँग्रेस साहेब खरं तर महत्वाचं म्हणजे जो पुनर्विकास प्रकल्प आपण आणताय तो खरं तर खूप चांगला आहे पण मात्र दुसरीकडे रखडलेला आहे। अनेक बिल्डरांनी जवळपास 16-17 वर्ष रखडलेला पुनर्विकास प्रकल्प थांबवलेला आहे। ज्यावेळी ते स्वयं पुनर्विकास प्रकल्प स्वतःकडे ऑब्झर्व करतील किंवा घेतील त्यावेळी मग बिल्डर त्यांच्याकडे झालेला खर्च मागतो तो नेमका कसा मग यामध्ये हे एकंदरीत कलेक्टर लँडवर गव्हर्नमेंट लँडवर ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्या गृहनिर्माण संस्था करता पुनर्विकासाचं धोरण आहे।
आणि आता प्रायव्हेट लँडवर त्या ठिकाणी काही गृहनिर्माण संस्था चालू असतील त्याचा वेगळा विचार करावा लागेल, ते नगर विकास खाता करेल. पण महसूल खात्याच्या जमिनीवर कलेक्टरेट लँडवर जे गृहनिर्माण 1300 सोसायटी आहे मुंबई शहरमध्ये, रूपनगरमध्ये 230 सोसायटीज आहेत ज्या गव्हर्नमेंट लँडमध्ये आहे, कलेक्टर लँडमध्ये आहे. उद्याच्या काळामध्ये रेल्वे लँडमध्ये काही आहे, काही जमिनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या लँडमध्ये आहेत, त्याचा वेगळा विचार करण्यात येईल. आज कुठल्या तरी पॅरेंट डिपार्टमेंटनी एक गृहनिर्माणाच्या विकासाचं धोरण आणणं आवश्यक होतं. महसूल विभाग पुढाकार घेत आहे, मग इतर विभागही पुढाकार घेतील. आणि त्यामुळं मला वाटतं एकंदरीत राज्याचं पहिलं धोरण स्वयंविकासाचं, स्वयं पुनर्विकासाचं येऊ घातलेलं आहे. आणि अत्यंत महत्वाचं धोरण कालच्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय आमदारांनी याला धोरणाला त्या ठिकाणी त्या धोरणाला मान्यता दिलेली आहे. आता मंत्रिमंडळासमोर जाईल आणि यामध्ये निर्णय होईल. पण याच्यात सर्वात मोठी अडचण जी येते की महसूल विभागाकडे प्रस्ताव जातात आणि महिने वर्षानुवर्ष ते रखून जातात. त्यांना एका कालमर्यादेमध्ये तुम्ही मंजूर देण्याची मागणी सुद्धा अमित साटम यांनी केली होती. त्या संदर्भात काही सूचना आहे? अमित साटमचा वेगळा विषय होता की क्लास 2 चा क्लास 1 करताना आमचे म्हणजे मालकी देताना कलेक्टर लँड आहे त्याच्यात पुनर्विकास करायचा असेल त्याला आता आमच्या पॉलिसीमध्ये त्या ठिकाणी 10% पैसे भरून मालकी येतो आम्ही. त्या ठिकाणी एक वर्ष कलेक्टरकडील क्लार्क पासून तो मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यापर्यंत एक वर्ष त्याला क्लास 2 क्लास 1 मिळत नाही. म्हणून 45 दिवसाच्या आतमध्ये क्लास 2 क्लास 1 झालं पाहिजे याचा एसओपी तयार करण्याचा अमित साटमची मागणी होती. ती मागणी सरकार मान्य करणार आहे. महसूल खात्याकडे 1.5 महिना लागेल, पण पुनर्विकास प्रकल्प हे त्या ठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून जे आता प्रवीण दरेकरच्या अध्यक्षतेखाली स्वयं पुनर्विकासाच्या धोरणाकरता जे महामंडळ तयार होत आहे त्यांच्या माध्यमातून पुनर्विकासाचे प्रकल्प होईल. आमची जमीन त्यांना देण्यात येईल, ते मात्र मग पुढं स्वयं पुनर्विकासाचं धोरण राबवतील. सर्वोच्च न्यायालयात जर सुप्रीम कोर्टाचा निकाल आता वाट बघावी लागेल, तर 27% ओबीसीना आरक्षण द्यावं ही सर्वसाधारण भूमिका आहे. यामध्ये निवडणूक आयोगाने तशी कारवाई केलेली आहे. पण आता सुप्रीम कोर्टात केस गेली आहे, तर मला वाटतं त्या निकालाची वाट बघावी लागेल. पार्थ पवार या प्रकरणामध्ये जो अहवाल दाखल झाला, परंतु या प्रकरणात पार्थ पवारांचं नाव आहे ते वगळण्यात आलेलं आहे. इतर 99% शेतकरी त्यामध्ये पार्थ पवारांचं नाव आहे असा आरोप आहे. संभाजीराजांना आहे आणि विकास खारगे समितीचा रिपोर्ट अवेटेड आहे आणि 1 महिन्याची मुदत दिली आहे. 1 महिन्याच्या आतमध्ये विकास खारगे समिती आणि 5 आमचे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती संपूर्ण रिपोर्ट येणार आहे. या समितीसमोर अंबादास दानवे येथे एक पत्र आहे, या समितीसमोर विजय वडेट्टीवारचं पत्र आहे, या समितीसमोर अंजनी दमानियाचं पत्र आहे, त्यांना हिअरिंग देणार आहोत आणि काही अजून पत्र आले आहेत. या जमिनीचा आपल्याला सर्च रिपोर्ट करावा लागेल. ही जमीन कशी त्या ठिकाणी गेलेली आहे, तर गव्हर्नमेंट लँड आहे, महार वतनापासून ते गव्हर्नमेंट लँड आहे. सर्च रिपोर्ट करावा लागेल. मग त्या ठिकाणी जमाबंदी आयुक्ताकडल्या आपल्याला भूमापन जे आहे सिटी सर्वे कोड चेक करावं लागेल. त्यामुळं या समितीचा रिपोर्ट उद्या कोणीही कोर्टामध्ये म्हणजे कुठल्याही व्यक्तीला कोर्टामध्ये जाऊन यामध्ये या भूखंडातला लाटता येणार नाही. याकरता संपूर्ण हिअरिंग आमच्या अमेडिया कंपनीला हिअरिंग देणार आहे, ते विकणाऱ्याला हिअरिंग देणार आहे, विकत घेणाऱ्याला हिअरिंग देणार आहे, कारण सिव्हिल मॅटर आहे. आणि त्यामुळे कुठलाही स्कोप आम्ही ठेवणार नाही. तर सर्वांना हिअरिंग देऊ, अंजली दमानियांजींनाही हिअरिंग देऊ, त्यांचेही म्हणणं ऐकून घेऊ आणि 100% यामध्ये कोणी सुटणार नाही याची काळजी घेतलेली आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की जेव्हा रिपोर्ट येईल तो रिपोर्ट आपल्यासमोर आम्ही सांगू. त्यांचं म्हणणं आहे की जे रिपोर्ट आले म्हणजे आयुक्तालयाला जो रिपोर्ट आला आहे त्याच्यात पार्थ पवारांना आणि इतरांना कुठलीही दुसरी समिती नाहीत आहे, एकच समिती आहे विकास खारगे समिती. कुठली खाली कोणाला अधिकारच नाहीये चौकशी करायचे किंवा कोणाला क्लीन चिट देण्याचे. त्यामुळे आता जे मीडियावर दाखवतात आहे या समितीने क्लीन चिट दिली त्या समितीने क्लीन चिट दिली, हे धांदात खोटी बातमी आहे. राजेंद्र बुटे समितीत नाहीये, राजेंद्र बुटे अशी समितीच बनलेली नाहीये. एकच समिती आहे राज्यामध्ये या विषयाची, ती आहे विकास खारगे समिती. आणि त्यामुळे असे राजेंद्र बुटे समिती वगैरे या विषयात नाहीये. काहीतरी कपोल कल्पित बातमी तयार करून ते मला वाटतं चालवली आहे.
IGRच्या अधीनस्थ काही अधिकारी असतील त्यांनी काही प्राथमिक चौकशी केली असतील ते त्यांचा भाग आहे. पण राज्य शासनाने या पूर्ण विषयाकरता विकास सारखी समिती नेमलेली. नाही, बरोबर आहे की सामाजिक भावना ही आहे की अशा कुणावर आरोप असेल त्याला देऊ नका. पण प्रश्न असा आहे की जोपर्यंत कोर्टामध्ये आरोप सिद्ध होत नाही, जोपर्यंत कोर्ट कुठल्या बाबीला सजा देत नाही किंवा त्याला दोषी ठरवत नाही, तोपर्यंत एखादा गुन्हा दाखल झाला, काही झाला, त्याला आपण साधारण सर्व पक्षात लोक काम करतात. सर्व पक्षामध्ये असे गुन्हा दाखल झालेले लोक आहेत. पण शेवटी कोर्टाने शिक्षा दिली, कोर्टाने दोषी ठरवल्यावर मात्र आपण कुठलाही असा निर्णय करत नाही. या केसमध्ये कुठलाही दोषी कोर्टाने ठरवलं नाहीये. गुन्हे दाखल झाले आणि त्या गुन्ह्याची जमानत झाली. अनेक लोक जामिनावर आहेत. जामिनावर अनेक लोक आहेत महाराष्ट्रामध्ये, अनेक पक्षामध्ये आहेत. यादी मोठी आहे. त्यामुळे जामिनावर असतं काही वेगळं आहे. दोषी ठरवला आहे कोर्टाने, याच्यावर अनेक निर्णय होत असतात. पाटील जे आहेत स्थानिक आमदार ज्यांच्यावर या संदर्भात गंभीर आरोप होते, त्यांचं म्हणणं असं त्यांनी सुप्रिया सुरुवाती पत्र लिहिले की या गंभीरनेच आपल्याला मदत केली होती. मी स्वतः पोलीस अधीक्षकांना त्यांना जोडून दिलं होतं, मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी केली होती. नाही, ते राणा जगदीश जास्त सांगू शकते, त्यावर मी सांगू शकणार नाही. पण साधारण पक्षाची प्रक्रिया अशी आहे की जोपर्यंत दोषारोप किंवा दोष त्या ठिकाणी सिद्ध होत नाही, कोर्टाने सजा देत नाही, तोपर्यंत आपण जमानतीवर वगैरे अनेक लोक लढतात, अनेक पक्षामध्ये लढतात. त्यामुळे त्याला काही फार मला वाटतं याच्यामध्ये फार चर्चेचा विषय नाही. आणि काल निवडणुकांमध्ये शिवसेना सरकारी पक्ष आणि त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. कालच्या बैठकीत बहिष्कार घातल्याचं समोर आलं होतं. बातम्या तुम्ही तयार करता, त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागतं. असं आहे की 10 वर्षांनी निवडणुका झाल्या नगरपालिका, नगरपंचायतच्या. कुणालाच थांबायचं नाही. भाजपकडल्या कार्यकर्त्यांना थांबायचं नाही आहे, राष्ट्रवादीमध्ये थांबायचं नाही आहे. एखाद्याला तिकीट एका पदावर एका वेळी एकच व्यक्ती आपण लढवू शकतो. त्यावेळी 4 लोक आहेत, 4 ऑप्शन तयार झाले आहेत. म्हणजे भाजपचा कोणी शिवसेनेत चालला, शिवसेनेचा राष्ट्रवादी चालला, राष्ट्रवादीचा भाजपमध्ये येतोय, चौघाच्याही भरतीकडे जातोय. त्यामुळं थोड्या उड्या मारणं सुरू आहे, ज्याचा कलगीतुरा नाहीये. आता तो कार्यकर्ता स्थानिक लेवलला त्या ठिकाणी हा निर्णय करतोय की मला तिकीट नाही मिळाली म्हणून मी दुसऱ्या पार्टीत जातोय. त्याला वरचा का संबंध आहे महायुतीचा? महायुती प्रयत्न करताय की ते जाऊ नये, तिथले स्थानिक लोक प्रयत्न करतायत. माझ्याही मतदारसंघात 7-8 ठिकाणी झालाय की मी तिकीट देऊ शकलो नाही. 7-8 लोक गेले, शिवसेनेकडे गेले, एकनाथ शिंदेजीकडे. काही लोक त्या ठिकाणी अजितदादाकडे गेले, घडीकडे गेले. त्यामुळं महायुतीला त्यांचा ऑप्शन आहे. भाजपकडे काही आले, त्यामुळं लोकल लेवलला ऑप्शन तयार झाले. त्यामुळं उड्याउडी सुरू आहे. पण यामध्ये महायुतीमध्ये काही मोठा त्या ठिकाणी संभ्रम तयार झाला, मग ते इथे काही खूप होणार आहे, मग त्यामुळेच बहिष्कार झाला, असं वगैरे काही संबंध नाही. ही निवडणूक लोकल आहे. आम्ही उलट चेक करतोय, एकनाथजी, अजितदादा, माननीय मुख्यमंत्री, मी, रवींद्र चव्हाणजी, आम्ही चेक करतोय की आमच्या महायुतीमध्ये कालही आम्ही 2:30 वाजेपर्यंत रात्री बसलो, प्रभारी आमचे सर्व होते. त्यालाही सांगितलं आहे की मतभेद आणि मनभेद जरी उड्या झाल्या असतील तरी मतभेद आणि मनभेद काही करू नका. कुठेही असं स्टेटमेंट करू नका जे महायुतीला घातक राहील किंवा महायुतीला डॅमेज करेल, असं कुठलंही स्टेटमेंट करू नका. महाराष्ट्रातल्या वरच्या नेत्यांनी ठरवलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीमधले लोक त्या ठिकाणी घ्यायचे नाही. परंतु स्थानिक लेवलला काही उड्या सुरू आहेत. त्यामुळं स्थानिक लेवलला फार काही असं खूप त्या ठिकाणी दबाव टाकून, खूप त्या ठिकाणी प्रेशराईज करून स्थानिक कार्यकर्ते मात्र त्यांच्या आयुष्याच्या निवडणुकीचा प्रश्न असल्यामुळं आता जिल्हा परिषदमध्ये ही परिस्थिती होणार आहे. महानगरपालिकेला ही स्थिती येणार आहे की आम्ही तिकीट देऊ शकणार नाही. काही ठिकाणी एकनाथजी देऊ शकणार नाही, काही ठिकाणी अजित पवार देऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडे हा प्रश्न येणारच आहे, उड्याउडी होणारच आहे. काही शरद पवार साहेबांकडे जातील, काही उद्धव ठाकरे तिकडे जातील. पण एकंदरीत
आमचा शेवटपर्यंत प्रयत्न आहे की अजितदादाचे लोक अजितदादाकडे राहिले पाहिजे, एकनाथजीकडे राहिले पाहिजे, भाजपकडे राहिले पाहिजे. कुठेही महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये ही भानगड होऊ नये याकरता आम्ही काल बसलो आहे. मी एकनाथजी शिंदे साहेबांची चर्चा केली आहे, अजितदादाची चर्चा केली आहे. मला वाटतं की तटकरे साहेबांची काल माझी चर्चा झाली आहे आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वांची चर्चा केली आहे. निश्चितपणे महायुतीमध्ये कोणताही व्यक्ती कुठे जाणार नाही याची काळजी आम्ही वरचे लोक घेऊ, पण स्थानिक लेवलला काही झालं तर पण ते बघावं लागेल. स्थानिक लेवलचा हा प्रश्न आला, परंतु आता मंत्रीच आहेत, म्हणजे एकनाथ शिंदेचे मंत्री आहेत, ते एकनाथ शिंदेचं ऐकत नाहीत, ते फडणवीसांना बॉस म्हणायला लागले आणि भाजप आहे ते पुन्हा एकदा याच मित्रपक्षातील काही लोक आहेत ते फोडण्याचा प्रकार करतील असा आरोप अंबादास दानवे असतील किंवा विरोधक असतील त्यांच्यावरून करण्यात आलेला आहे. काय बरं अंबादास दानवेचं जे काही वक्तव्य असेल ना ते राजकीय आहे. कुणीही एकनाथ शिंदेचा कुठलाही मंत्री शेवटी मुख्यमंत्र्याकडे जाणं आवश्यक आहे. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असल्यामुळं 50-100 रोज कामं असतात मंत्र्यांना. आता मी जाऊन येतात शेवटी विभागाचे कामं असतात. तर विभागाचे काम म्हणून शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्याकडे गेले किंवा मी समजा एकनाथ शिंदेजीकडे जाऊन बसलो, याचा अर्थ असा आहे का महायुतीमध्ये आम्ही जर बसलो आहे त्याच्यामध्ये हा मिठाचा खडा अंबादास दानवे टाकणे तर त्यांना काही ते सक्सेस होणार नाही. त्यांनी उद्धव ठाकरेच्या काळात टाकले म्हणून त्याचे हालही झाले. त्यांचे हाल हे का झाले अंबादास दानवे टीमचे? उद्धव ठाकरेच्या काळामध्ये हे चाललं. देवेंद्र फडणवीसजी कधी कुठल्याही मंत्र्यांना माझ्याकडे या, माझ्या पक्षामध्ये या किंवा माझ्या ऐका, माझं त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून ऐका वगैरे असं काही आमच्या पक्षामध्ये असं कुणालाही नाही. महायुतीचे मंत्री महायुतीत काम करतात, आमचे मंत्री आमच्यात काम लोहामध्ये मला जर तपासावं लागेल आज, कारण नगर परिषद नगरसेवकाचं मी तपासलं नाही आहे, तर मला 2 ठिकाणी वसमत आणि लोहा या 2 ठिकाणी असे आज SMS आला आहे. मी आज तपासणार कोर्टामध्ये नवाब मलिक यांच्या विरोधाचे जे आरोप आहेत ते सिद्ध झालेले आहेत. तर याच विषयामध्ये आहेत ते सरकारमध्ये जे आता आहेत त्यांना आल्याच्या नंतर असे आरोप आहेत ते संत म्हणून वापरतात, परंतु जे आरोप आहेत कसं काय बघताय आपले जे आरोप आहेत कारण जे विरोधक आहेत ते म्हणतात की त्यांच्याकडे ज्यांच्यावरचे आरोप असतात त्यांना जवळ घेतात आणि जवळ घेतल्यानंतर त्यांचे संत होतात. अजितदादा आणि त्यांचा पक्ष हा नवाब मलिकाबद्दल निर्णय करेल. आम्ही अजितदादा महायुतीमध्ये आहे, त्यांचा पक्ष त्याच्यामध्ये कसा निर्णय करतो त्यांच्यावर अवलंबून. माझी माहिती इतकी आहे की कुठलाही जो राजकीय पक्ष आहे किंवा राज्याचा पक्ष आहे त्यांना उमेदवार देताना 5 सूचकाची सेल आहे आणि काही उमेदवार हे एका सूचकाला भाजपची तिकीट मागतात, एका सूचक देऊन राष्ट्रवादीची तिकीट मागतात. नोंदणीकृत पक्षाची तिकीट मागायची असेल तर 5 सूचक लागतात अशी माझी माहिती आहे. तर 5 सूचक नसेल तर तो अर्ज त्या ठिकाणी ग्राह्य होणार नाही. मधल्या काळामध्ये काहीतरी एक पत्र असं निघालं की एक सूचक असेल तरी त्याचं ग्राह्य धरा. ते मला वाटतं चुकीचं असेल आणि म्हणून त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने काही रद्द केलं असं वाटतं. नाही, मला तपासावं लागेल. कोणी पत्र मी बघितले आहे त्याच्यातलं संपूर्ण बघितलं नाही आहे, त्यामुळे मला बघावं लागेल आणि चेक करावं लागेल की आयोगाने काय म्हटलेलं आहे. दोन्ही पत्र रद्द केल्याचं मी बघितलं, एक रद्द केलं एक घेतलेलं आहे. थोडं मला बघून सांगावं लागेल. गुन्हा दाखल केलाच पाहिजे. या देशामध्ये राहून पाकिस्तानचे झेंडे फडकवणे, पाकिस्तानचा जय जयकार करणे यावर गुन्हा दाखलच केला पाहिजे आणि कडक कारवाई केली पाहिजे. देशद्रोह एक प्रकारचा असंच झालं होतं. मागच्या उद्धव ठाकरेंच्या उमेदवार निवडून आले नाशिकमध्ये, खासदार परभणीमध्ये आले, धाराशिवमध्ये आले, त्यांनी पाकिस्तानचे झेंडे फडकवले.
हे देशद्रोही लोक आहेत, यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे. म्हणजे काही तर त्या ठिकाणी हद्दपार केले पाहिजे. कालच्या एकूणच घटनेवरनं विनायक राऊतांनी आता एक स्टेटमेंट केलंय की आता भाजपला शिंदे आणि राष्ट्रवादीची गरज पडलेली नाहीये, त्यामुळे त्यांना ठेचण्याचा प्रयत्न हा वापरला. आम्ही महायुतीमध्ये 2047 पर्यंत राहणार आहोत. 2047 पर्यंत. त्यामुळं आता विनायक राऊत असतील, अंबादास दानवे असतील, यांना कुबड्याची गरज आहे. आम्ही महायुतीमधले एकत्र आहोत, आम्हाला एकामेकाला कुबड्या समजत नाही. त्यामुळं 2047 पर्यंत वाट बघा. आम्ही सर्व महायुती एनडीए 2047 पर्यंत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकत्र राहणार आहोत. राजेंद्र मुखे कोई समिति नहीं थी, उनका इंटरनल कुछ एक आधा अधिकारी ने कुछ सर्वेक्षण किया होगा या इन्वेस्टिगेशन किया होगा, उसका कोई लेन देना नहीं है. हमारे स्टेट गवर्नमेंट की जो समिति है वो विकास कार्य समिति है और उसमें 5 सीनियर ऑफिसर्स है, आईजीआर है, सेटलमेंट कमिश्नर्स है. वो समिति गवर्नमेंट को रिपोर्ट देने वाली है. 1 महीने का समय दिया है, लेकिन उसमें 2 चीजें और ऐड करनी है. एक चीज हमें वो जो जमीन है जिनके बारे में ये प्रश्न उठा है, वो जमीन का पूरा सर्च रिपोर्ट में हम कर रहे हैं. कैसा कैसा सरकार की थी, महावतन में कैसी गई, फिर वो उनके पास कैसी गई, ये सारा हम चेक करेंगे. उसके बाद हम ये भी चेक करेंगे कि जो सेटलमेंट कमिश्नर है उनके पास जो भूमि अभिलेख होता है, सिटी सर्वे, सीटीएस, उसका भी हम चेक करेंगे. हमारी समिति पूरी पारदर्शिता के साथ जिन का लोगों का एप्लीकेशन आया है लीगल देने के लिए, अंजलि दमानिया जी कौन सुनावनी देने वाले हैं, हम विजय वडेट्टीवार और अंबादास दानवे का लेटर है उनको भी बुलाने वाले हैं. लेकिन ऐसा वो अमेडिया कंपनी को बुलाएंगे, सबको बुलाएंगे हमारी समिति. हमने कहा है कि समिति ने पूरा पारदर्शक रूप से काम करना है. कोई भी इतना सा भी लीकेज नहीं होना कि कल जाके वो कोर्ट में जाए. तो इसलिए हम चेक कर रहे हैं कि कोई भी हालत में सबको जस्टिस मिले और कोई भी हालत में गवर्नमेंट लैंड है, गवर्नमेंट लैंड गवर्नमेंट को रहनी चाहिए. वो जो व्यवहार गैर व्यवहार हुआ है उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. सरकार की भूमिका स्पष्ट है. सर, 5 अवार्ड को क्लीन चिट दे दी गई है इस मामले में. इस तरह कितने कहा आपको? मेरी समिति, हमारी स्टेट गवर्नमेंट समिति जब रिपोर्ट देगी वो रिपोर्ट है. हमने कोई किसी को क्लीन चिट नहीं दिया है. कोई मुठे समिति हमारे पास नहीं है. कहाँ से मुठे समिति है मुझे नहीं मालूम. हमारे पास एक ही समिति विकास कार्य समिति, वही हमको रिपोर्ट देगी, वही रिपोर्ट आपको बतलाया जाएगा. आईजीआर ने इंटरनल क्या मुझे नहीं मालूम उनका कौन राजेंद्र मुखे वगैरह, लेकिन मुझे इतना मालूम है कि एक ही समिति राज्य में है, विकास कार्य समिति. बाकी किसी के रिपोर्ट को कोई अर्थ नहीं है, किसी के रिपोर्ट को कोई वैल्यू नहीं है. हमारी जो सीनियर आईएएस ऑफिसर की समिति है वही रिपोर्ट देगी, वही रिपोर्ट सरकार के पास आएगी. जो रिपोर्ट आएगी वो आपको मिलेगी. पार्थ पवार का उन्होंने कोई एप्लीकेशन को नहीं किया कि मेरा पक्ष रखना है. अमेडिया कंपनी को हमारे सामने है, उनको बुलाना पड़ेगा कि आपने व्यवहार को किया, कैसा किया है. जिनने बेचा उनको भी बुलाना पड़ेगा, जिन्होंने लिया उसको बुलाना पड़ेगा. जो अधिकारी ने यहाँ कैंप मारा है, वो व्यवहार को मान्यता दी है, उसको भी बुलाएंगे. उसके ऊपर एफआईआर किया, हम सब लोगों को बुलाएंगे, सबका ट्रीटमेंट करेंगे. और हमारी समिति पूरी तरह से सबको हियरिंग करेगी और फाइनल रिपोर्ट हमारा जो आएगा वो आपको महाराष्ट्र की जनता को मिलेगा. किसी को भी बचाया नहीं जाएगा, कोई भी नहीं छूटेगा. जो नियम से सारे इसमें आएंगे. और मुझे लगता है ये समिति पूरी रात दिन छानबीन कर रही है और ये समिति पूरा रिपोर्ट हमको देगी. एक लाइन में से पूछना चाहूंगा कि आप ये कहेंगे 5 अवार्ड को हमने क्लीन चिट नहीं दी है, हमने आज किसी को क्लीन चिट नहीं दी है. विकास कार्य समिति का रिपोर्ट आने के बाद तय किया जाएगा. लगातार जो स्थानीय कार्यकर्ताओं को चल रही है उसको लेकर आप लोगों ने क्या तय किया है? पीछे बहुत ज्यादा अनरेस्ट नजर आ रहा है.
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ जी और अजीत दादा, सुनील तटकरे जी, हमारे रविंद्र चौहान जी, मैं सब लोग बैठकर प्रफुल्ल पटेल जी ये तय हुआ है कि महायुति में कोई भी यहाँ पर किसी के कार्यकर्ताओं को लेना नहीं है, किसी के कार्यकर्ताओं को बहुत ज्यादा एक के पार्टी में लेना नहीं है। लेकिन स्थानिक लेवल पर, लोकल लेवल पर जब हम टिकट देते नहीं है तो कभी कभी बीजेपी भी टिकट नहीं दे पा रही है। एक पोस्ट पे एक ही व्यक्ति एक बार जा सकता है, एक ही नगर से बन सकता है, 4 लोग वो टिकट मांग रहे हैं। ऐसे समय में लोकल कार्यकर्ता नाराज होकर, अनरेस्ट तैयार होकर वो दूसरे पार्टी में जा रहा है। अब मेरे भी एमएलए एरिया में कल 9 बीजेपी के कार्यकर्ता एकनाथ शिंदे जी की तरफ चले। अब मैं एकनाथ शिंदे जी को थोड़ी दोष दे सकता हूँ ये कि भाई एकनाथ शिंदे जी आपने क्यों लिया है। मेरे एमएलए एरिया के 9 कार्यकर्ता मुझे बीजेपी को छोड़ के एकनाथ शिंदे जी के पास गए। अब उन्होंने टिकट दी तो मेरा नाराजगी एकनाथ शिंदे पे थोड़ी होगी, क्योंकि वह लोकल राजनीति लोकल हुआ है। उनको लगा कि मुझे लड़ना है, ऑप्शन क्या है तो शिवसेना है, शिवसेना नहीं तो राष्ट्रवादी ऑप्शन है, 6 पार्टियां बाहर है। तो यहाँ से वहां से वहां, वो लोकल अनरेस्ट को हम महाराष्ट्र का अनरेस्ट नहीं समझेंगे। स्थानिक राजनीति का संबंध महाराष्ट्र की राजनीति से नहीं है। हम प्रयास करते हैं कि हमारी पार्टी संभालने के, लेकिन लोकल में लोकल चुनाव है, छोटा चुनाव है। ये छोटे चुनाव में इधर उधर थोड़ा होता है, इसका मतलब राज्य में कुछ गड़बड़ है, स्टेट में कुछ गड़बड़ हो रही है, ऐसा नहीं है। पूरी तरह से कल हम बैठे थे और हमने निर्णय लिया है कि महायुति में, और हमने सारे पदाधिकारी, कल हम 2:30 बजे तक रात को हमने सारे प्रभारी बैठे थे, हमने सारे प्रभारी को कहा है, हमारे अध्यक्ष रविंद्र चौहान जी ने कहा है, कोई भी महायुति में किसी के ऊपर भी कोई भी महायुति में कोई निराशा तैयार हो या महायुति में संभ्रम तैयार हो या महायुति में दरार पड़े, ऐसा कोई भी स्टेटमेंट किसी ने नहीं करना है। कोई भी मतभेद और मनभेद नहीं होगा, ये हमारे बीजेपी के नेताओं ने देखना है। इसके लिए हमने उसका कल सारे प्रभारी की बैठक में ली। लोकली ये हो रहा है, शिंदे साहब की तरफ भी लोकली बहुत लोग जा रहे हैं, बीजेपी में भी आ रहे हैं। अब ये मालूम ही नहीं होता कहां से कौन आ रहा है। कभी कभी हम डालते हैं उसको, पार्टी में लेते हैं, ये भी नहीं मालूम होता कि शिंदे साहब के पास से आया कि राष्ट्रवादी से आया है। जब हम लेते हैं बाद में पता चलता है कि भाई ये कभी शिवसेना में था, कभी राष्ट्रवादी में था, कभी कांग्रेस में था। तो जरा महाराष्ट्र की राजनीति ऐसी है तो थोड़ा मोटा कम ज्यादा चलेगा, लेकिन महायुति तो 2047 तक एनडीए पक्का है। विकसित भारत का संकल्प मोदी जी ने किया है और विकसित महाराष्ट्र का संकल्प देवेंद्र जी ने किया है। दोनों को संकल्प लेकर हमारा एनडीए 2047 तक मजबूती से महाराष्ट्र में है, इसमें कोई प्रॉब्लम नहीं। सर, दिल्ली में कल कांग्रेस की एक बैठक होती है, उसमें ऐसा डिसाइड किया गया दिसंबर में जो है वोट चोरी के लिए इंडिया जो गठबंधन है वो आंदोलन करने वाला है। इस आंदोलन को किस तरीके से देखते हैं सर? वो आखिरी की लड़ाई लड़ रहे हैं, जीवन की आखिरी की लड़ाई लड़ रहे हैं, वो सुधर ही नहीं रहे। महाविकास आघाड़ी सुधर नहीं रही है। उनका जो यूपी है और वो जो गठबंधन है, महागठबंधन, ये बीमार हो चुका है, इनको कैंसर हो चुका है महागठबंधन को, क्योंकि ये सुधर नहीं रही है। जो स्थिति है जानते नहीं है, जनता बीजेपी और अलायंस को वोट दे रही है, मोदी जी को वोट दे रही है, मोदी जी के विकास के ऊपर वोट दे रही है। और वहां के स्थानिक हमारा जो गठबंधन है, वहां के नीतीश कुमार जी है, देवेंद्र जी है, वहां पे हमारे गठबंधन को वोट दे रही है, डेवलपमेंट के लिए वोट दे रही है। डबल इंजन सरकार ही राज्य का भला कर सकता है, देश का भला कर सकता है, तो इसलिए लोग वोट दे रहे हैं और ये वोट चोरी करके पागल हो रहे। तो मुझे लगता है ये एक बीमारी से जकड़े हुए हैं, इनके महागठबंधन को कैंसर हो चुका है और ये जाने वाले हैं 2047 तक कोई अस्तित्व रहेगा नहीं। यहाँ पर पूरा देश में मोदी जी के नेतृत्व में महागठबंधन मजबूत है। मुझे लगता है ये आखिरी की लड़ाई लड़ रहे हैं। सर, आरएसएस पर कौन बात है, उसका बयान आया कि जो हिंदू है और भारत है वो एक ही है, और दूसरी बात ये कहा कि जो हिंदू राष्ट्र भारत को बोलने की जरूरत नहीं है, वो हिंदू राष्ट्र है, इस तरह से बयान आया आरएसएस पर। मोहन जी ने बोला है हिंदू राष्ट्र के लिए बोला है, भारतवर्ष के लिए बोला है, मजबूत भारतवर्ष के लिए बोला है, विश्व का सबसे मजबूत भारत के लिए बोला है। तो उसमें तो देश की किसी की आपत्ति नहीं होनी चाहिए। नहीं, लेकिन सवाल ये है कि विपक्ष में से ये कहता है कि सेकुलर राष्ट्र है और बीजेपी और आरएसएस को हिंदू राष्ट्र बनाना चाहती है, जबकि मोहन गांधी जी का जो बयान ये है हिंदू राष्ट्र कहने की जरूरत ही नहीं है, तो है ही हिंदू राष्ट्र, इसको अलग से बनाने की
चाहिए या घोषणा करने की जरूरत है? देखिए, हिंदू राष्ट्र की भावना ही पूरे 140 करोड़ भारतीय की है। भारतवर्ष मजबूत बने, हिंदू राष्ट्र मजबूत रहे, और हमें क्या क्या उससे तो उत्साह होता है, ऊर्जा मिलती है जब मोहन जी ऐसा बोलते हैं। मोहन जी का स्टेटमेंट जब आता है तो पूरे देश को ऊर्जा मिलती है। 140 करोड़ भारतीय देखते हैं कि मोहन जी ने क्या बोला है। और हिंदू राष्ट्र की संकल्पना, हिंदू राष्ट्र का अपना विरासत, इतिहास को देखे, उसमें तो आगे लेके जाने की बात है। इसमें तो पूरे देश को गौरवान्वित होना चाहिए, पूरे देश को आनंद होना चाहिए। सर, अपोजिशन का सवाल है, अपोजिशन का सवाल है। सर, वीडियो सामने आए हैं कि अजित पवार के घर पे अघोरी पूजा हुई, तो अपोजिशन कह रहा है कि ये अघोरियों की सरकार है, इस तरह से पूजा करते हैं सीट शेयरिंग को लेकर, क्या कहना चाहते हैं? मुझे नहीं मालूम वो वीडियो क्या है, देखना पड़ेगा। खबर चल रही है सर, खबर तो कुछ भी चलती है। कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वनमंत्री राज्याच्या टास्क फोर्सची बैठक झाली। बिबटला कशा कशा पद्धतीने, वाघांना कशा कशा पद्धतीने त्या ठिकाणी शेवटी मारता येत नाही, त्यांचा बंदोबस्त, त्यांचा व्यवस्था कशी करायची, ग्रासलँड डेव्हलपमेंट कसा करायचा, बिबट वाघ येणार नाही याची काळजी कशी घ्यायची, याचा टास्क फोर्सची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली। त्यामध्ये अनेक निर्देश दिले आहेत। यामध्ये व्यवस्थित पद्धतीने हे आम्ही हँडल करतो। भांडेवाडी ते बिबट आला आहे, कराडला जवळ आहे, उमरेड जवळ आहे, 20 किलोमीटर कराडला आहे आणि उमरेड आहे। त्यामुळे जवळ आला असं तर त्या ठिकाणी वन विभाग त्याची काळजी घेईल। नागपुर में आते ही है, पारशिवनी में आते हैं, मेरे घर के 10 किलोमीटर तक आते हैं, आप भी चलो देखने के लिए। तो वहाँ पे आते ही है, वो ग्रासलैंड डेवलपमेंट वहाँ होने जा रहा है, तो सब जंगल लगकर है। नागपुर से देवलापार, पारशिवनी, करांडला, उमरेड, सारा नागपुर के 10 किलोमीटर में है। तो विपट आया तो उसका बंदोबस्त सरकार कर रही है, हमारा फॉरेस्ट डिपार्टमेंट कर रहा है। मैं भी वहाँ पालाकृति करके अभी चर्चा की है, निश्चित रूप से उसकी व्यवस्था होगी। आर्मी काबू आहे, त्यांना निलंबित केलेलं आहे, त्यांना विकास खारगे समितीचा रिपोर्ट आल्यावर जर कालू सारख्या अधिकाऱ्यांनी काळेपणा केला असेल तर ते नोकरी राहणार नाही। सर, लेकिन एक केंद्र भी जानना चाहते हैं कि आप किस तरह कल समिति में बैठक की और उसमें निर्णय किया? माननीय मुख्यमंत्री जी ने कल तेंदुआ वाघ जो गांव में आ रहे, शहर में आ रहे, इसके बारे में टास्क फोर्स की बैठक ली। हमारे फॉरेस्ट मिनिस्टर में थे, सारे डेप्यूटी सीएम थे, एकनाथ जी थे, अजित पवार जी थे, और पूरी तेंदुओं के बारे में या वाघ के बारे में जो भी हमें वहाँ प्रिकॉशन लेने हैं, हमारे फॉरेस्ट कैसा डिपार्टमेंट कैसा पूरा इसमें इन्वॉल्व हो और हमारे किसी की जान माल की वहाँ हानि न हो, इसकी भी निर्णय हमारे कल मुख्यमंत्री की बैठक में हुआ है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।